नमस्कार. मी स्वाती लढे किचनमध्ये आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत. चला तर मग आज आपण बनवूया न्यू रेसिपी पावभाजी. पावभाजी म्हटल्यावर सर्वांच्या तोंडाला पाणीच आलं असेल. चला तर मग आज आपण जाणून घेऊया. त्यासाठी मी घेतलेले आहे टमाटर, बटाटे, वाटाणा, एक बीटरूट घेतलेला आहे आणि पत्ताकोबी, फुलकोबी घेतलेली आहे. छान प्रकारे चॉप करून घेतलेली आहे. बघू शकता. अशा प्रकारे चॉप झाल्यानंतर हे सर्व कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर कुकर मीडियम गॅसवर ठेवायचा आहे. मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. बघू शकता भाज्या एकदम रेडी झालेल्या आहेत. त्यानंतर मी त्यांना अशा प्रकारे ग्राइंडरनं बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही स्मॅशरनं मॅश पण करू शकता. छान प्रकारे बीटरूटमुळे खूप छान कलर येतो. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. त्यासाठी मी घेतलेले आहे अमूल बटर. त्यानंतर हे घेतलेलं आहे 1 चम्मच चिली पावडर. त्यानंतर मी घेतलेले आहे पावभाजी मसाला. बघू शकता मी एव्हरेस्ट पावभाजी मसाला घेतलेला आहे. त्यानंतर जिंजर आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे आणि कोथिंबीर कट करून घेतलेला आहे. चला तर मग आता आपण सुरू करूया. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मी एक बटरचा तुकडा घालणार आहे. बघू शकता अशा प्रकारे बटरचा तुकडा घातल्यामुळे काय होतं ना, पावभाजी एक नंबर टेस्टी होते. करून बघा तुम्ही ही रेसिपी. तुम्हाला नक्कीच आवडेल. बघू शकता अशा प्रकारे बटरचा तुकडा वितळून झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. छान प्रकारे मीडियम आचेवर गॅस ठेवायचा आहे. ब्राऊन होईन तोपर्यंत हलवत राहायचं आहे. बघू शकता छान झालेला आहे. त्यामध्ये आता आपण 1 चम्मच चिली पावडर आणि पावभाजी मसाला ॲड करून घेतलेला आहे. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये आपली जे पावभाजीची आपण तयार केलेली ग्रेव्ही होती ते टाकून घ्यायची आहे. बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. रेस्टॉरंट सारखाच खूपच सुंदर असा सुगंध येत आहे भाजीचा. बघू शकता मी ही पावभाजी 5 जणांसाठी बनवलेली आहे. तुम्ही पण करून बघा. बर्थडे पार्टी वगैरे असली तर नक्की करा. मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान आपली पावभाजी तयार झालेली आहे. आणि त्यावर आणखी बटरचे पीस पण टाकून घ्यायचे आहे. थोडं 5-10 मिनिट छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्याने काय होते ना, भाजीला छान असा कलर येतो. बघू शकता किती छान प्रकारे झालेली आहे आपली भाजी. तुमच्या पण तोंडाला पाणी आलं असेल. त्यानंतर मी घेतलेले आहे लादी पाव. तुम्ही बघू शकता मी बेकरीमधून आणलेली आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे
घी घेतलेलं आहे. घी टाकून छान प्रकारे पाव भाजून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता तर कसा छान प्रकारे मी सेटअप तयार केलेला आहे. त्यामध्ये एक मेन विशेष म्हणजे कोशिंबीर घ्यायची आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल कोशिंबीर म्हणजे काय? कोशिंबीर प्र जे ज्या वेळेस आपण पावभाजी बनवतो ना, त्यावेळेस कोशिंबीर नक्की करायला पाहिजे. कोशिंबीरमुळे काय होते, जे आपण पाव खातो ना, ते चांगल्या प्रकारे पचन होतात. त्यामुळे नक्की कोशिंबीर बनवत जा. बघू शकता मी कोशिंबीरची रेसिपी पण त्यामध्येच ॲड केलेली आहे. त्यामध्ये मी पत्तागोबी आणि 2 काकडी कट करून घेतलेले आहे. त्यामध्ये थोडं मीठ आणि जलजिरा पावडर आणि चाट मसाला टाकून छान प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे. थोडा कोथिंबीर पण ॲड करायचा आहे त्यामध्ये. बघू शकता किती छान प्रकारे कोशिंबीर झालेला आहे आपला तयार. तुम्ही कोणत्या पण भाजीसोबत असा कोशिंबीर तयार करू शकता. नक्की करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा.